आज 10 डिसेंबर 2014ची सकाळ उजाडली आहे। आर्थर रोडवरच्या साईबाबा मंदिरात रोज बसणारा 74 वर्षाचा म्हातारा आज जग सोडून गेला आहे। तो सिमेंटच्या बैठकीवर भिंतीला टेकून बसला आहे। सॅटिनचा भगवा अंगरखा आणि त्याच रंगाचा लेंगा अशा वेशात निश्चल पडलेले त्याचे शरीर फक्त आता मागे उरले आहे। आजूबाजूला धावणाऱ्या मुंबईला याच्या मृत्यूचे सोयरे सुतकही नाही आहे। आपल्या पहिल्याच कादंबरीने साहित्य विश्वात खळबळ माजवून टाकणारे चंद्रकांत खोत म्हणजेच हा म्हातारा आहे, यावर कोणी विश्वास ठेवला नसता। पंचवीशीत बोहेमियन आणि हिप्पी संस्कृतीप्रमाणे बिंदास जगणाऱ्या अवली तरुणाची ही दुर्दशा व्हावी हे मनाला पटत नाही। चंद्रकांत खोत नवमराठी साहित्यातील महामेरू होते, मात्र अभिनेत्री पद्मा चव्हाण नावाचा भूकंप असा काही यांच्या आयुष्यात आला की सगळं बेचैन होऊन गेलं। सौंदर्याचा ॲटम बॉम्ब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीने चंद्रकांत खोत यांना पुरते धुळीला मिळवून टाकले। ते त्या धक्क्यातून कधीच सावरले नाहीत। काय होती त्यांची कहाणी, चला पाहूया। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी त्यांना 7वीपर्यंत शिक्षण घेऊ दिले। नंतर वडिलांनी त्यांना नोकरी करायला सांगितले, मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले। ते MA झाले। 1969 मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता। यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले। 1970 मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अव्यय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली। काहींना ती विकृत, काहींना अश्लील वाटली। DK बेडेकर, पंडित महादेव शास्त्री जोशी, पु ल देशपांडे यांनी खोतांच्या लिखाणाला दाद दिली होती। मराठी साहित्य विश्वात लिटिल मॅगझिन चळवळ आणि आपल्या बिंदास लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती। राजा ढाले, मनोहर ओक, चंद्रकांत खोत, अशोक लस्के, सतीश काळसेकर, प्रदीप नेरुळकर हे या लिटिल मॅगझिन चळवळीतले अवली बेधुंद लेखक होते। पंचवीशीच्या आत बाहेरचे ते आपल्या झुंडीत जगणारे लोक होते। त्या काळात ह्यांच्या साहित्याने मराठी साहित्यात मोठी उलथापालथ माजवली होती। यानंतर 2 वर्षांनी बिंदास आणि 1974 मध्ये प्रसिद्ध झालेली विषयांतर ही कादंबरी देखील लैंगिक विषयावरच होती। या खोतांच्या कादंबरीमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती। तरुणपणाचे खोत म्हणजे अवली व्यक्तिमत्व होते। त्यांनी एकदा मॉडर्न आर्ट म्हणून पान खाऊन पिचकाऱ्या मारून बनवलेले चित्र प्रदर्शनात विकले होते। त्यात त्यांच्या या चित्राला सर्वाधिक किंमत मिळाली होती। भेदक डोळे, टोकदार नाक, भक्कम देहयष्टी आणि कोरा करकरीत पांढरा रंग अशी रुबाबदार शारीरिक ठेवण त्यांना लाभली होती। त्यांचा पोशाखही तसाच भारदार कडक इस्त्रीचा झब्बा, डोळ्यात सुरमा, डोक्यावर मौलाना टोपी आणि करकर वाजणारा वाहणा, सुगंधी अत्तर या गोष्टींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक रुबाब असायचा। याच त्यांच्या भारदार व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पद्मा चव्हाण ही अभिनेत्री पडली। पद्मा चव्हाण ही बिंदास बेधडक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती। अवघ्या 15 वर्षापासून हिने हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले होते। पहिले त्यांचे लग्न झाले होते, नंतर त्यांनी पतीपासून फारकत घेतली होती। एका चित्रपटाच्या निमित्त खोत आणि पद्मा यांची भेट झाली, तेव्हा चंद्रकांत खोत चित्रपटासाठी असिस्टंट रायटर आणि गीतकार म्हणून काम करत। दोघांची मने जुळली। दोघेही आपापल्या क्षेत्रात बंडखोर म्हणून ओळखले जात। दोघेही एकत्र राहू लागले। तेव्हा त्यांच्या बेबंदपणाच्या अनेक बातम्या आणि अफवा मिटक्या मारीत चर्चेला जायच्या। 10 वर्षाच्या सहवासानंतर त्यांच्यात बिनसलं। यावेळी चंद्रकांत खोत यांनी आपण दोघांनी लग्न केल्याचे सर्वांना सांगितलं, मात्र पद्मा चव्हाण यांनी ते साफ नाकारले। उलट खोत यांच्यावर फसवणुकीचा खटला भरला। हे प्रकरण त्यांच्या जिवारी लागले। केसमध्ये त्यांनी सगळा पैसा ओतला। पैसे संपले आणि मानसिकदृष्ट्याही ते खचून गेले। त्यांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत ते कोलमडून गेले। 11 वर्षाच्या त्या लांबलचक केसने ते पार कोलमडून गेले होते। ते सतत घाबरलेले, भ्रम आणि भासांच्या जाळ्यात अडकलेले असत। माझ्यावर अघोरी विद्येचा वापर होत आहे, अचानक कोणीतरी माझी शक्ती काढून घेतो आहे असे त्यांना वाटत असायचे। खोत एका मानसिक आजाराचे शिकार झाले होते। त्यावेळी ते अचानक गायब झाले। त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही। सुमारे 10 वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील फर कॅप गायब झाली होती। पठाणी वेशातील त्यांचे भारदार व्यक्तिमत्व लोप पावले होते। ते कुठे होते हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही। काही जण ते हिमालयात गेले होते असे म्हणत असत, कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळाला होता। लैंगिकतेचा खंदा लेखक हरवून गेला। दरम्यानच्या काळात 1996 साली अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला। नंतर खोतांनी तशाच अवस्थेत संन्यासाची सावली, अलग निरंजन, अनाथांचा नाथ,
सत्याचे प्रयोग, गणगण गणात बोते, मेरा नाम है शंकर अशी आध्यात्मिक पुस्तके लिहिली. उभयान्वयी अव्यय आणि अलग निरंजन अशी 2 टोकाची पुस्तके लिहिणारा लेखक एकच आहे हे मान्य करणे कठीण आहे. ते चिंचपोकळी जवळच्या डिलाईट रोडवरील साईबाबा मंदिरापासून नामस्मरणात काळ व्यतीत करत स्वतःच्या हाताने स्वतःची पुस्तके विकून पैसे कमवत. तेथे येणारे भाविक या भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधू पुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. पैसे आणि खायला देऊ करत, मात्र मानी असणारे खोत हे सर्व नाकारत. त्यांनी अखेरचा श्वासही याच मंदिरात घेतला. खोत म्हणायचे, माझी लढाई माझ्याशीच आहे. ही लढाई कधीच संपू नये असं मला वाटतं. 74 वर्षांची स्वतःची चाललेली घनघोर लढाई ते अखेरपर्यंत लढत राहिले आणि 2 टोकाची आयुष्ये एकाच जन्मात जगून गेले. तर ही होती चंद्रकांत खोत यांची जीवन कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.